नमस्कार, अस्मिताज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्याशी अत्यंत चविष्ट व रुचकर अशी रेसिपी शेअर करणार आहे। ती रेसिपी म्हणजे सुरळीची वडी किंवा खांडवी। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। सुरळीची वडी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे। त्यात सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं हे वाटून घेणार आहे। मिरची, लसूण आणि जिरं याची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे। मिरची आणि लसूण पेस्ट व्यवस्थित बारीक करून झाली की 1 वाटी बेसन पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजेच त्या मिरचीच्या वाटणामध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे। इथे बेसन पीठ मी मिक्सरलाच फिरवून घेत आहे कारण मिरचीने हाताची आग होते, त्यामुळे मी ते मिक्सरमध्येच कालवून घेणार आहे। या प्रकारे मिक्सरमध्ये पीठ फिरवून घ्यायचं आहे। आता हे जे मिक्सरच्या भांड्यामधील मिश्रण आहे ते मी एका पातेल्यावरती गाळणी ठेवून त्यामध्ये गाळून घेणार आहे। मिरचीच्या ज्या बिया आहेत त्या वरती राहण्यासाठी हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे आणि त्यातच 1 वाटी ताक घालून घ्यायचं आहे आणि 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। सुरळीची वडी बनवण्यासाठी 1 वाटी बेसन पिठाला 1 वाटी ताक आणि 1 वाटी पाणी वापरायचं आहे। आता हे मिश्रण गाळणीतून व्यवस्थित गाळून घेत आहे। हे बेसन पीठ मिक्सरमध्ये फिरवण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि सुरळीची वडी बनवण्यासाठी तर गुठळी अजिबात होऊ द्यायची नसते। आता हे ताक, बेसन पीठ आणि पाणी गाळून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी साखर घालून घ्यायची आहे। आम्ही पूर्वी 17-18 वर्षापूर्वी संभाजीनगरमध्ये राहिलो होतो, त्यावेळी मी सुरुवातीला प्रथम सुरळीची वडी ही तिथे खाल्ली होती आणि तेव्हापासून ती मला आवडायला सुरुवात झाली। 2-3 वेळा प्रयोग चुकला आणि नंतर सुरळीची वडी मला यायला लागली। हळद, मीठ आणि साखर घालून झाल्यानंतर साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवून त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण घातल्यानंतर सारखं हलवत राहायचं आहे कारण त्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। फुल गॅसवरती साधारण 5 ते 7 मिनिटे सारखं हलवत राहिलं की हे मिश्रण एकसारखं होऊन जातं आणि गुठळ्या होत नाहीत। इकडे हे मिश्रण शिजून होतंय तोपर्यंत मी ताटाला तेल लावून घेत आहे। इथे 1 वाटी पिठासाठी 4 ते 5 ताटं लागतात कारण सुरळीची वडी ही खूप पातळ पसरवावी लागते। आता इथे कढईवरती झाकण ठेवून हे पीठ मी वाफून घेत आहे। आता इथे हे पीठ वाफून छान तयार झालेलं आहे। हे मी एका ताटाला पसरवून घेत आहे। हे पीठ ताटाला तुम्ही जेवढं पातळ पसरवता तेवढी सुरळीची वडी छान आणि चविष्ट लागते। अशाच पद्धतीने सर्व ताटाला हे पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटे थंड होऊ द्यायचं आहे। 15 मिनिटे थंड झालं की चाकूला तेल लावून याच्या छान वड्या पाडून घ्यायच्या आहेत। काही भागामध्ये यामध्ये ओल्या नारळाचं सारण घालतात, कोथिंबीर घालतात किंवा तीळ घालतात आणि मग वड्या पाडल्या जातात, परंतु त्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत, त्यामुळे आधी वड्या पाडून नंतर तुम्ही सजावटीसाठी खोबरं किंवा ओलं नारळ किंवा मग कोथिंबीर वापरू शकता। इथे मी दोन्ही पद्धतीने वड्या पाडलेल्या आहेत आणि दोन्ही पद्धतीने वड्या तयार करून घेतलेल्या आहेत। आपल्या इकडे या सुरळीच्या वडीला गुजरातमध्ये खांडवी असं संबोधलं जातं। ही जशी महाराष्ट्रात लोकप्रिय आहे तशीच गुजरातमध्ये सुद्धा खूप आवडती रेसिपी आहे। अशा प्रकारे सर्व सुरळीच्या वड्या वळून घ्यायच्या आणि त्यावरती कोथिंबीर, खोबरं आणि तीळ घालून सर्व करायचं। तुम्हालाही माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।